श्री संत ज्ञानेश कन्या गुलाबराव महाराज यांचा पालखी सोहळा त्यांचे जन्मस्थान लोणी येथे पार पडला। सतत 7 दिवसांपासून ज्ञानयज्ञ सोहळा लोणी येथे आयोजित करण्यात आला। त्याची सांगता महादिंडीने झाली। परिसरातील पुरुष व महिला यांच्या भजन मंडळींनी हरिनामाच्या गजराने परिसर दुमदुमून टाकला। गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी व महिला व पुरुष मोठ्या संख्येने या महादिंडीमध्ये हजर होते। दीपकराव तिखिले, सुनील सवाई, किशोर राऊत, अनिल सवाई, अशोक सवाई, विस्मय ठाकरे, चिंचोळकर महाराज, देठे महाराज, श्रीरंग महाराज, सारंग महाराज फाटे, प्रवीण महाजन यांच्यासह गावातील महिलांनी तसंच लहान मुलांनी यामध्ये सहभाग घेतला। गुलाबराव महाराजांनी 133 ग्रंथ ते अंध असतानाही लिहिले आहेत। तत्कालीन पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी या ग्रंथांचं अवलोकन केलं। हे ग्रंथ आज विदेशात ऑक्सफर्ड सारख्या युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यासाला आहेत। मोठमोठे साहित्यिक पंडित महाराज यांच्या ग्रंथांचा अभ्यास करत आहेत। संगणकाचे जनक भटकर नेहमीच आपल्या भाषणातून महाराजांच्या ग्रंथसंपदेचा उल्लेख करतात। त्यांचं समाधीस्थान माधान येथे आहे। ज्ञानेश कन्या संत गुलाबराव महाराज यांना विदर्भ न्यूज परिवाराचे शतशत नमन। विदर्भ न्यूज लोणी।